ताजी. जय श्री माताजी. सर आपलं नाव काय? माझं नाव लक्ष्मण विनायकराव दीक्षित. आपलं गाव कोणचं? ईट, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. बरं सर, आपण सहयोग कधीपासून करतात? सहयोगी तर कार्यक्रम तुम्ही घेतल्यापासून नित्यनियमाने कार्यक्रम घेतो. बरं. आणि मला माझ्या वैयक्तिक जे त्रास होता मला बरं. शारीरिक मायग्रेनचा, त्याचा मला पूर्णपणे त्यातलं माझं हे झालेलं आहे, कमी झालेलं आहे, म्हणजे वैयक्तिक त्रास सगळा. आणि मीठ पाण्याचा आणि रोजचा कार्यक्रम रोज मीठ पाणी करतो, त्यामुळे शरीरातली बरेचशी अडचणी कमी झालेल्या आहेत माझ्या. तुम्ही ध्यान दररोज करता का? आणि रोज सकाळ संध्याकाळी ध्यान करतो. सकाळी तुम्ही ध्यान किती वाजता करता? सकाळी पहाटे 5 वाजता. बरं. आणि मीठ पाणी कधी करता? मीठ पाणी दिवस मला 6-7 वाजता करतो. आपल्या वीटमध्ये किती सहयोग आहेत सध्या? वीट आपल्या इथं साधारणतः 10 ते 15 जण हे झालेले. बरं. आणि मग तुम्हाला सहयोग केल्यामुळं काय आनंद वाटतो? नाही, एकदम चैतन्य आणि उत्साह, आनंद येतो. बरं. तुम्ही श्रीमाताजींना कधी पाहिलं का ह्याच्यापूर्वी? ह्याच्या आधी कधी पाहिलेलं नव्हतं बरं. आणि ह्याच्यानंतरही बघितलेलं नव्हतं. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा ईदमध्ये कार्यक्रम घेतला त्यावेळेसपासूनच मी पहिल्यापासूनच जोडलो. आपलं काय नाव, व्यवसाय काय तुमचा? माझा ज्वेलरीचा व्यवसाय. बरं. सोन्या चांदीचा का? सोन्याचा व्यवसाय मी करतो. बरं. आणि मला वैयक्तिक म्हणजे असा त्याचा त्रास खूप असायचा. कशाचा त्रास होतो तुम्हाला? डोकं दुखायचा, बरं. अंगदुखी, सर्दी, बरं. हे पूर्णपणे माझं पूर्ण कमी झालेलं आहे. बरं. नित्यनियमाने मी सहयोग आल्यापासून आपलं ध्यान केंद्र कंटिन्यू चालू आहे ना? कंटिन्यू चालू आहे. बरं, ठीक आहे. मग तुम्ही दुसऱ्यांना सहयोग सांगता का सध्या? हो, सांगतो ना. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? नाही, मला त्यातनं एक प्रकारचा आनंद वाटतो. श्रीमातांच्या पूजा वगैरे कधी केल्यात का आपण? श्रीमाताजीच्या पूजेला पंढरपूरला जाण्यात आलं. माझं योगा आले. पंढरपूरला पूजा केली का? बरं, ठीक आहे. चला, असंच ध्यान करा आणि सहयोग वाढण्यासाठी आपण मदत करावी. जय श्री माताजी.